नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उसनवारीच्या पैशातून जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यामध्ये गावडी दारफळ नावाचे गाव आहे। त्या गावामध्ये महेश भारत लोंढे आणि अजय सौदागर कदम हे दोन तरुण राहतात। एकाच गावात राहत असल्याने त्या दोघांची चांगलीच ओळख असून ते दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते। ते दोघेही दररोज न चुकता भेटत असत, आपली सुखदुःख अडीअडचणी एकमेकांना सांगत असत। दोघांच्या घरातही त्यांच्या या मैत्रीबद्दल माहिती होते। दोघेही समवयस्कर असल्याने त्या दोघांचे चांगले पटत होते। 7 मे 2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये कळाले की सावंतवाडी येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे। तेथील पोलीस पाटलांनी ही माहिती फोनवरून पोलीस स्टेशनला दिली होती। खून झाल्याचे कळताच तेथील पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केली असता एक 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह तेथे दिसून आला। त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसून येत होते। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या खिशामध्ये काही सापडते का याची तपासणी केली असता काही कागदपत्रे सापडली होती। त्यामध्ये आधार कार्ड होते। त्यावर महेश भारत लोंढे वय 30 राहणार गावडे दारफळ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे लिहिले होते। पोलिसांनी गावडी दारफळ गावामध्ये संपर्क साधला असता मृतकाच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले। त्यांना मृतदेह दाखवला असता त्यांनी महेश लोंढे याचाच असल्याचे सांगितले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला। महेश लोंढे यांच्या खून प्रकरणी महेश यांचा भाऊ आनंद लोंढे यांनी अज्ञात व्यक्तीने महेशचा खून केला असल्याची फिर्याद दिली व त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला। मृतकाच्या खिशामध्ये आधार कार्डशिवाय आणखी काही कागदपत्रे मिळाली होती। त्याची छाननी करत असताना एक मोबाईल खरेदी केलेली पावती मिळाली। या पावतीवर मोबाईल नंबर लिहिलेला होता। त्यावर पोलिसांनी फोन केला असता तो फोन बंद लागत होता। 2 दिवस पोलीस त्या नंबरवर फोन लावत होते, पण तो फोन बंद लागत असल्याने पोलिसांनी तो नंबर सायबर ब्रांचकडे पाठवून दिला आणि त्या मोबाईलची माहिती मागितली। त्यावेळी हा मोबाईल गावडी दारफळ येथील राहणाऱ्या अजय सौदागर कदम याचा असल्याचे समजून आले। पोलिसांनी ताबडतोब अजय याचे घर गाठले, परंतु अजय हा 5-6 दिवसापासून घरीच आला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो फोन बंद आणि तो घरातही नाही यावरून पोलिसांचा संशय अजय यांच्यावर बळावला। गावात खबरे सोडून अजय आणि महेश यांच्याबाबत माहिती घेतली असता ते दोघेही जिवलग मित्र असल्याचे समजून आले। पोलिसांचा अजयवरचा संशय बळावू लागला होता। त्याला ताब्यात घेतल्याशिवाय महेशच्या खुनाविषयी काही माहिती मिळणार नाही हे पोलिसांना ठाऊक असल्याने पोलिसांनी अजयचा शोध घेण्याचे ठरवले। त्यासाठी पोलिसांनी आपल्या खबऱ्यांची मदत घेतली। एका खबऱ्याने माहिती दिली की अजय हा मौजमजा करण्यासाठी गोव्याला गेला आहे। अशी माहिती मिळताच एक पोलीस पथक गोवा येथे पाठवण्यात आले। पोलिसांनी तेथील एका लॉजवर छापा टाकून अजय कदम याला ताब्यात घेतले व त्याला सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांचा प्रसाद मिळताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। साहेब मीच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे असे त्याने पोलिसांना सांगितले। पोलिसांनी खुनाचे कारण आणि त्यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, खून कसा केला याविषयी सविस्तर सांगण्यास सांगितले।
त्यावेळी त्याने सांगितले की महेश आणि मी जिगरी दोस्त होतो. एकमेकांना सुख-दुःखे, अडचणी सांगत होतो. एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. दोघांच्या घरामध्ये व गावामध्ये सगळ्यांना ते दोघे जिवलग मित्र आहेत हे माहिती होते. पण एके दिवशी महेशने आर्थिक अडचण आहे असे अजयला सांगितले व मला 50,000 रुपये हवे आहेत असेही तो म्हणाला. आपला मित्र अडचणीत आहे हे लक्षात येताच अजयने लगेचच त्याला 50,000 रुपये दिले. ही रक्कम काही दिवसांनी परत करण्याच्या बोलीवर अजयने महेशला दिली होती. 1-2 महिने अजयने या रकमेविषयी बोलणे केले नाही. 3 महिने झाले होते पण महेश या रकमेविषयी काहीच बोलत नसल्याने अजयने त्याला विचारले, महेश 3 महिने झाले आहे, माझी रक्कम केव्हा देणार? तेव्हा तो म्हणाला, मला दारफळ गावातील शेतकऱ्याचे काम 40,000 रुपयामध्ये घेतले आहे. त्याची रक्कम आली की मी तुला परत करतो. अशी बोलणी करून 15 दिवस झाले तरी महेश हा काही रक्कम देण्याचे नाव घेईना. याचा राग अजयला आला. दिनांक 6 मे 2024 रोजी त्याला सावंतवाडी येथे बोलावले आणि गप्पा मारत असताना 50,000 रुपयांचा विषय काढला. त्यावेळी महेशने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अजयने त्याला समजावले, मित्रा असा व्यवहार नव्हता. मी तुला तुझी अडचण सोडवण्यासाठी 50,000 रुपये दिले. त्याची परतफेड तर केलीच नाही, उलट तू मला शिवीगाळ करतोस. यावर महेश त्याला म्हणाला, तुला काय करायचे ते कर, मी रक्कम परत देणार नाही. असे म्हणत तो जास्तच शिवीगाळ करू लागला. रात्रीचे 10 वाजले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. महेशच्या बोलण्याचा व शिवीगाळ करण्याचा अजयला खूप राग आला होता. त्याने दगड उचलून महेशच्या डोक्यात घातला. पहिल्या घावातच तो आडवा पडला. त्याला आपण असे सोडले तर तो जिवंत राहील आणि तो आपणास सोडणार नाही हा विचार डोक्यात आल्यानंतर अजयने पुन्हा आणखी 2 वेळा महेशच्या डोक्यात दगड घातला व त्यामध्ये तो पूर्णपणे शांत झाला. त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून अजयने तिथून पळ काढला. त्यानंतर तो महेशच्या घरी गेला आणि तो कोठे आहे असे त्यांच्या घरच्यांना त्याने विचारले. यामागे आपणावर कोणी संशय घेऊ नये असा त्याचा उद्देश होता. मृतदेह सापडल्यानंतर अजय हा महेशच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहिला. त्याच्या वडिलांचे त्याने सांत्वनही केले. त्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. आता आपण यातून सुटलो आहो असे त्याला वाटले आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो गोव्याला गेला. अजयने आपणावर संशय येऊ नये म्हणून खबरदारी घेतली असली तरी महेशच्या खिशात सापडलेल्या पावती आणि त्यावर लिहिलेल्या नंबरवरून पोलिसांनी ट्रेस केला आणि पोलिसांनी अजयला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.